पालिकेच्या शाळांमध्ये 11वी आणि 12वीचे वर्ग सुरू करा, ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी मागणी केली। शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांना पत्र लिहित त्यांनी ही मागणी केलेली आहे। पुढची महत्त्वाची बातमी, बीडमधून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मंडप टाकल्याचा प्रकार घडलेला होता। 10वीच्या परीक्षा केंद्रावरील हा प्रकार होता। बीडच्या त्या परीक्षा केंद्रांवर आता कारवाई केली जाणार आहे। शिक्षण विभागानं या संपूर्ण घटनेच्या संदर्भातला सविस्तर अहवाल आता मागवलेला आहे। बीडच्या जवळच असलेल्या कुर्ला गावामध्ये 10वीची परीक्षा केंद्र आहे। त्या ठिकाणी चक्क विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग नसल्यानं त्या ठिकाणच्या केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मंडप टाकल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलेला होता आणि त्या अनुषंगाने आता शिक्षण विभागाच्या वतीनं कारवाई केली जाणार आहे। 10वीच्या एक्झाम सुरू झालेल्या आहेत, मराठी पेपर। मागच्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झालेले होतं। कोपिंगचे एक प्रकरण आपल्या समोर आलेले होते। प्रशासनाच्या वतीने सर्व दखल घेऊन तरी सुद्धा अशी इन्सिडेंट झाल्यामुळे प्रशासनाच्या वतीने एक नवीन उपक्रम आपण सुरू केलेला आहे। झूम मीटिंगद्वारा सर्व काही जणांचा विरोध आहे असं सुद्धा म्हणण्यात आलं। तुम्ही कार्यक्रमासाठी दाखल झालेला आहात, विद्यापीठाचे सुद्धा आपल्याला काही महत्त्वाचे अधिकारी तुमच्यासोबत पाहायला मिळतात, नक्की विरोध कशासाठी होतो? मला या संदर्भात एवढीच कल्पना आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे व्याख्यान आयोजित करायचं होतं त्यावेळी विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती। त्या पद्धतीनं विद्यापीठानं मला निमंत्रण दिलं होतं आणि मी निमंत्रणाचा स्वीकार केला। त्यानंतर आपल्या काही माध्यमकर्मींकडूनच मला विरोध होतोय असं समजलं, परंतु या संदर्भातला कुठलीही कल्पना मला नाहीये आणि आज मी तुमच्या समोर इथे व्याख्यानासाठी उभा आहे। त्यामुळे असा जर कुणाचा विरोध असेल तर माझी त्यांना विनंती आहे की या व्याख्यानाला बसा, ऐका, प्रश्न विचारा, कारण ही गोष्ट नवीन नाहीये। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बोलायला येतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांना खुद्द राज्याभिषेकाला सुद्धा विरोध झालाय। याच पुण्यात त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याला सुद्धा विरोध झालाय आणि पहिला पुतळा उभारण्यालाही विरोध झालाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही तब्बल 180 वर्ष ही लोकांच्या स्मरणात राहिली नाही, याही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे मला असं वाटतं की कुठलंही व्याख्यान करणं, विद्यार्थ्यांशी संवाद साधणं हा एक वैचारिक भाग आहे आणि मी जेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून करतो। त्यामुळे मला असं वाटत नाही याला जर कोणी असं पत्र दिलं असेल तर अशी कुठली व्यक्ती विद्यार्थी समूह असं काहीतरी एका दिवसात ही संघटना आली आणि एका दिवसात त्यांनी विरोधाला विरोध म्हणून केला जातो। मला वाटतं जेव्हा विरोधाला चेहरा नसतो तेव्हा कदाचित विचारांची भीती ही मनात त्यांच्या बसलेली असते, तेव्हा विरोधाला असा कुठला तरी मुखवटा घेऊन पुढे यायचा प्रयत्न होतो, तसं असू शकेल। दादा नवीन ट्रेंड सुरू झालाय का? काल आपण बघितलं तर कोकाटेंच्या कार्यक्रम यांच्या व्याख्यानाला देखील विरोध झाला, आज तुमच्या व्याख्यानाला पत्र दिलं गेलं। त्यासाठीच माझी आपल्याला विनंती की जरूर आहात या व्याख्यान आपल्याला वेळेत सुरू करायचं। राजकारण करण्याचा प्रयत्न झाला असं वाटतं, वातावरण कलुषित करते। मला वाटतं जर चेहरा समोर असताना काय नेमका विरोध आहे हे कळलं असतं तर मला त्यांच्याशी संवाद साधायला बरं वाटलं। एक शेवटचा प्रश्न, छत्रपतींच्याच राज्यात छत्रपतींचं म्हणजे ऐकायला विद्यार्थ्यांना आयकार्ड दाखवून जावं लागते, हे किती योग्य आहे? जाणून बुजून हे सगळं केलं जाते राजकीय पोळी भाजण्यासाठी? मला असं वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित विद्यापीठानं जर ही सुरक्षेच्या कारणास्तव जर अशी गोष्ट केली असेल तर ही विद्यापीठानं घेतलेली काळजी आहे। त्यामुळे मला वाटत नाही या मुद्द्याला आपण अशा वेगळ्या पद्धतीचा रंग कोणावर संशय, कुठली संघटना काय? छत्रपती मांडत असताना बाबा कधी कुणाला घाबरायचं नसतं, कधी कुणाचा इतर विचार करायचा नसतो। जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे छत्रपती मांडताय ना तोपर्यंत कुणाच्या बापाला या महाराष्ट्रात घाबरायचं। तर विरोध करणाऱ्यांनी एकदा व्याख्यान ऐकावं असं आवाहन आता अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं, मात्र काही या संघटनांनी या व्याख्यानाला विरोध दर्शवलेला होता आणि त्या अनुषंगाने आता अमोल कोल्हे हे पुणे विद्यापीठामध्ये पोहोचलेले होते आणि माध्यमांशी ते संवाद साधत होते। जे विरोध करतात ते त्यांनी एकदा बसून व्याख्यान ऐकावं, समजून घ्यावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।